नमस्कार. एक्सेल करिअर गायडन्समध्ये तुमचे सर्वांचे पुन्हा स्वागत आहे. आज आपण प्रवरा मेडिकल ट्रस्ट आयुर्वेदिक कॉलेज आणि श्री एकनाथ आयुर्वेद रुग्णालय, जे की शेवगाव म्हणजेच अहिल्यानगरमध्ये कॉलेज स्थित आहे, याचा आपण कॅटेगरी वाईज कट ऑफ बघणार आहोत. तर PDF तुम्ही विद्यार्थ्यांची नावं, त्यांची डेट ऑफ बर्थ, त्यासोबत विद्यार्थ्यांचे नीटचा स्कोअर, त्यांचे PCB ग्रुपिंग, त्यासोबत विद्यार्थ्याचं कुठल्या कोट्यातून ॲडमिशन झाले, विद्यार्थ्याची कॅटेगरी काय आहे, हे सगळं तुम्ही इथे स्क्रीनवरती बघू शकता. प्रायव्हसी रिझनसाठी आपण विद्यार्थ्याचा मोबाईल नंबर, विद्यार्थ्याचे ईमेल ID व परमनंट ॲड्रेस इथं दाखवत नाही आहे. ह्याची सर्व विद्यार्थ्यांनी व पालकांनी नोंद घ्यावी. समजा तुम्ही पहिल्या नंबरचा विद्यार्थी बघितला तर त्या विद्यार्थ्याला 514 मार्क आहे नीटमध्ये आणि विद्यार्थ्याची OBC कॅटेगरी आहे, परंतु विद्यार्थ्याला जे ॲडमिशन आहे ते ओपनमधून भेटलं आहे. म्हणजे समजा आपल्या कॅटेगरीचे सीट अवेलेबल नसेल तर तुम्हाला ओपनचं सीट देखील अलॉट होऊ शकतं. याची सर्वांनी नोंद घ्यावी. नंतर दुसरा नंबरचा विद्यार्थी आहे, SCBC कॅटेगरी आहे, तर त्या विद्यार्थ्याला देखील ओपनचं सीट भेटलं आहे. तसंच सेम NTC म्हणजे तिसरा नंबरचा चौथ्या नंबरचा कॅन्डिडेट आहे, दोन्ही विद्यार्थी NTC कॅटेगरीचे आहेत, त्यांना देखील ओपनमधून सीट हे अलॉटमेंट झाली आहे. त्यासोबत मग 14 नंबरचा विद्यार्थी ऑल इंडिया कोट्यातून ॲडमिशन झाला आहे, ज्याला की AIQ म्हणतात. तर इथून देखील विद्यार्थ्याला कमी मार्कावर ॲडमिशन हे होऊ शकतं. स्टेट असेल, ऑल इंडिया असेल, मेरिट, त्यासोबतच जे स्पॉट राऊंड असतात, मॉपअप राऊंड असतात, यामधून आपल्याला खूप कमी मार्कावर शेवटपर्यंत जर आपण हे राऊंड्स प्रॉपरली जर केले तर निश्चितपणे तुम्हाला याचा फायदा होईल व तुम्हाला चांगलं कॉलेज देखील शेवटपर्यंत मिळू शकतं. पण काय होतं, विद्यार्थी हे आधीच आपले मार्क्स वगैरे बघून नाराज होऊन जातात आणि काउन्सिलिंगमध्ये पार्टिसिपेटच करत नाही. त्यामुळे तुमचा ॲडमिशन चान्सेस डिरेक्टली 0 होऊन जातात. त्यामुळे निश्चितपणे तुमचा स्कोअर जरी कमी येत असेल तरी देखील काउन्सिलिंगमध्ये 100% तुम्ही पार्टिसिपेट करा. काय होतं की आपण पार्टिसिपेट करत नाही, मग आपल्या सीट देखील अलॉटमेंट तुमचं होऊ शकत नाही. त्यामुळे जर तुम्हाला रिपीट नसेल करायचं, या वर्षीच ॲडमिशन करायचं असेल तर नक्की तुम्ही काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये जे आहे पार्टिसिपेट करा. व्यवस्थित काउन्सिलिंग वगैरे असेल ते करू शकता. जर तुम्हाला आमच्याकडून पेड काउन्सिलिंग जॉईन करायची असेल तर आम्हाला 920 910 1770 या नंबरवर कॉन्टॅक्ट तुम्ही करू शकता. आपली टीम तुमची नक्कीच मदत करेल. त्यासोबत जर आपण 53 नंबरचा विद्यार्थी बघितला, IQ म्हणजेच मॅनेजमेंट कोटा विद्यार्थी आहे OBC कॅटेगरीचा, तर यामध्ये कॅन्डिडेटनी या कॉलेजमध्ये IQ थ्रू ॲडमिशन हे घेतलं आहे. म्हणजे यामध्ये मॅनेजमेंटचं सीट आहे. कॉलेज तुमच्याकडून 3 ते 5 पट किंवा कॉलेजला जेवढी रक्कम वाटली तेवढे कॉलेज घेऊ शकतं. काही कॉलेजेसमध्ये आत्तासुद्धा डिपॉझिट असेल किंवा डोनेशन वगैरे हे पण काही कॉलेजमध्ये आत्तासुद्धा चालू आहे. परंतु FRAचे काही कडक जे नियम आहे त्यामुळे खूप विद्यार्थ्यांना इथं फायदा होतो. जर तुम्हाला अतिशय कमी बजेट असेल परंतु महाराष्ट्रातच जर करायचं असेल तर आम्हाला मॅनेजमेंट BMS असा मेसेज तुम्ही व्हॉट्सअपला करू शकता. आपले टीम मेंबर्स तुम्हाला एक चांगलं सीट व तेही खूप कमी बजेटमध्ये करून देतील. त्यासोबत ज्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या राज्यात जायचं असेल BMS करण्यासाठी, समजा पंजाब असेल, MP असेल, कर्नाटक असेल, तर तिथे देखील आपले टीम मेंबर्स तुमची संपूर्णपणे मदत करतील व तुम्हाला चांगल्या त्या चांगल्या कॉलेजमध्ये आणि ते देखील खूप कमी बजेटमध्ये ॲडमिशन सिक्युअर करण्यास आमची टीम तुम्हाला 100% मदत करेल. आम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर 920 910 1770 या नंबरला कॉन्टॅक्ट करू शकता. पुढे जर तुम्हाला MBBS असेल, BMS, BHMS या सर्व काउन्सिलिंगसाठी तुम्ही आपली हेल्प घेऊ शकता. तुम्हाला काही डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आपला नंबर आहे त्यावर तुम्ही तुमचे डाऊट विचारू शकता. ते डाऊट्स विचारणं वगैरे सर्व गोष्टी फ्रीज आहे. त्यासोबत जर तुम्हाला काउन्सिलिंग जर जॉईन करायचे असेल तर त्याचे चार्जेस हे 4000 रुपये आहे. संदर्भात मेरिटची काउन्सिलिंग असेल, मॅनेजमेंट वगैरे त्याचे सर्वांची फीज जी असेल, IQ असेल, त्या प्रॉपर काउन्सिलिंग जी आहे त्याची फीज ही विद्यार्थ्यांनी समजून घ्या की त्याची फीज ही वेगळी असणार आहे. तर तुम्ही इथे बघू शकता स्क्रीनवरती की या कॉलेजचा जो 100 विद्यार्थ्यांचा इथे इंटेक आहे, कॉलेजने इथे 100चे 100 सीट इथं फुलफिल केले आहे. निश्चितपणे कट ऑफ जो आहे तर तुम्ही बघू शकता 500 मार्कापासून ते जवळपास 300 350पर्यंत देखील विद्यार्थ्यांना अलॉटमेंट झाली आहे. जो IQचा कट ऑफ आहे तो सर्वात कमी जातो, कारण की हे सीट पैसे भरून विद्यार्थ्यांनी घेतले किंवा मॅनेजमेंटचे हे सीट असतात. हे पालकांनी व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. हे कुठल्याही प्रकारचं मेरिट नसतं, याच्यामध्ये मेरिट असते परंतु जर तुमचं कॉलेज टू कॉलेज हे मेरिट डिपेंड करतं.
समजा तुम्ही पुण्यात किंवा मुंबईचे कॉलेजेस जर तुम्ही घेतले तर नक्कीपणे निश्चितच त्याचा कट ऑफ जो आहे मॅनेजमेंटचा असेल तो हायर साईडला असतो, म्हणजे IQ म्हणजे मॅनेजमेंटचा सुद्धा कट ऑफ लागतो, हे सर्वांनी नोंद घ्यावी. आणि जर मेरिटचा असेल तर मेरिटचा तर 100%च जो कट ऑफ आहे तो लागत असतो. निश्चितपणे तुमचा मार्क कमी असतील तर देखील व्यवस्थित काउन्सिलिंग करा. आमची हेल्प लागत असेल तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा. परंतु असं करू नका की मार्क कमी येत आहे आणि आपण पार्टिसिपेट करायचं नाही, अशा भानगडीत पडू नका. निश्चितपणे काउन्सिलिंग करा, व्यवस्थित तुम्हाला कॉलेज हे अलॉट होईल. या वर्षीचा कट ऑफचा अंदाज घेतला तर निश्चितपणे मागच्या वर्षी जेवढा कट ऑफ दिसतोय तुम्हाला स्क्रीनवरती त्यापेक्षाही खूप कमी येणार आहे. नक्कीच तुम्ही पार्टिसिपेट करायला हवं. तरी भेटूयात आपण नेक्स्ट इम्पॉर्टंट व्हिडिओजमध्ये. धन्यवाद.